शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापुरातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांचा रोष. पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मुंबई बंगळुरू महामार्गासह नवले पुलावर रास्ता रोको. पुण्यामध्ये वाहनांच्या रांगा. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. रास्ता रोकोमुळे मुंबई सातारा महामार्गावरच्या दोन्ही मार्गांची वाहतूक सध्या खोळंबली. पुण्याच्या वडगाव पुलाकडे येणं टाळा. पर्यायी मार्गाचा वापर करा. पुणे पोलिसांचं आवाहन. पुण्यातील नसरापुरात 4 वर्ष चिमुरडीची अत्याचार करत हत्या. संतापजनक घटनेमुळे नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांचा सहभाग. आरोपीला फाशी द्या. संतप्त गावकऱ्यांची मागणी. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक. पोलिसांची गाडी अडवण्याचा सुद्धा प्रयत्न. नसरापुरात चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट. तर संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू. सुनेत्रा पवारांचा शब्द. पुणे पुन्हा हादरलं. खेडच्या खालुंब्रेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. आरोपी 16 वर्षे असून मूळ बिहारचा असल्याची माहिती. सोलापुरातील बोरामणी या गावात तिहेरी हत्याकांड. संपत्तीच्या वादातनं दिराकडून भावजाईसह पुतण्या आणि पुतणीची हत्या. तर आरोपी फरार. पोलिसांकडून तर महेश शिंदेंवर एकनाथ शिंदेंची नाराजी. समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्या संदर्भात निर्णय घेतील. मंत्री शिरसाठांकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत. संजय शिरसाठ माझे चांगले मित्र. आम्ही एकत्र काम केलंय. एकत्र बसून ठरवू. कारवाईच्या संकेतानंतर आता आमदार महेश शिंदेंची ही प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. तर आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येणार नाही. संजय जाधवांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अॅग्रीमेंट नसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाठांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना. शिंदे स्वबळावर लढण्यासंदर्भात बोलले तर त्यावर मी उत्तर देईन. शिरसाठांवर आमचे प्रवक्ते बोलतील. फडणवीसांचं भाष्य. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनातनं दावा. तर भाजपकडून अजितदादांचा पक्ष घेण्याची तयारी झाली आहे. शिंदेंचे आमदार सुद्धा उद्या भाजपात जातील. खासदार राऊतांचा भाजपवर निशाणा. खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी समन्स. तर चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे. त्यांचा वाचवण्याचा त्यांना प्रयत्न सुरू आहे. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामनाच्या अग्रलेखातनं टीका. तर जनतेनं नाकारलं म्हणून नेत्यांकडे जावं लागलं. बच्चू कडूंचं भाष्य. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं हे भुवया उंचावणारं विधान. भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाचा दिलासा. पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेसह 2 साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयामध्ये जावं लागणार. दिल्लीतील एका तरुण न्यायाधीशानं जीवन संपवलं. न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. सफदरगंज या ठिकाणी ही घटना. दरम्यान कारण अद्याप स्पष्ट. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.